विकास। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच रत्नागिरी येथे नेते आणि कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केलाय। मी उदय रवींद्र सामंत ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकर्ष न बाळगता न्याय वागणूक देईन। मी उदय रवींद्र सामंत ईश्वर साक्षी शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। उदय सामंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच रत्नागिरी येथील लाडक्या बहिणींनी समाधान व्यक्त केलंय। जनतेला उदय पर्वाचा नवीन अध्याय सुरू होत आहे, त्यासाठी रत्नागिरीतील जनता उत्सुक आणि द्विगुणित झालेली आहे। उदयजी सामंत साहेब हे 5व्यांदा विधान सभेवर निवडून गेलेले आहेत। हा जनतेने दिलेला मोठा कौल आणि त्यांचा दणदणीत विजय आहे। उदय सामंत यांच्यामध्ये प्रदीर्घ असा कार्यानुभव, राजकारणातील कार्यानुभव आहे। त्यांचा राजकारणातील अतिशय सखोल असा अभ्यास आहे आणि त्यांचा प्रचंड आत्मविश्वास आहे की त्याद्वारे ते परिसरालाही सोनं करण्याची ताकद स्वतःमध्ये ठेवतात। आणि उदयजी सामंत यांना मंत्रिपद आता मिळालेलंच आहे। ते जेव्हापासून राजकारणात आलेले आहेत त्या मंत्रिपदाशिवाय ते कधीही त्यांना असं मोठं मंत्रिपद मिळाल्याशिवाय ते राहिले नाही, कारण त्यांनी केलेले विकास काम कोकणवासियातील जनतेला पाहिलेलं हित हाच आहे आणि त्याच्यामुळेच ते प्रत्येक वेळोवेळी मोठमोठ्या मंत्रिपदावर जातात आणि आताही ते मंत्रिपदावर गेलेले आहेत आणि मी त्यांना सदिच्छा संपूर्ण कोकणवासियांतर्फे सदिच्छा देते। लाडकी बहीण योजना ही अतिशय प्रभावीपणे त्यांनी राबवली आणि ती योजना त्यांना फलित झाली असं मी सांगते आणि त्यांना सर्व लाडक्या बहिणींकडून शुभेच्छा देते। जय हिंद, जय महाराष्ट्र। इथेच थांबते। उदय सामंत यांना मंत्रिपद मिळाल्याने कोकणासह संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी भावना रत्नागिरी जिल्हा शिवसेनेच्या महिला अध्यक्षा शिल्पाताई सुर्वे यांनी व्यक्त केली आहे। उदय सामंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, रत्नागिरीत मोठा जल्लोष महिला पदाधिकारी म्हणून होतोय, काय सांगता? नक्कीच आमचा सगळ्यांचा आनंद गगनामध्ये मावत नाहीये, कारण सामंत साहेबांना मंत्रिपद मिळणार ही काळ्या दगडावरची रेघ होती आणि सामंत साहेबांना मंत्रिपद मिळाल्यावर ते महाराष्ट्राला, पूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं कोकणामधून ते काम करून देणार याची खात्री आम्हा सगळ्यांना आहे।
कुठचंही काम त्यांनी हाती घेतलं ते अतिशय चांगल्या प्रकारे पार पडतात. त्याच्यामध्ये त्यांच्या कामामध्ये असणारी सुसूत्रता, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची त्यांची पद्धती ही सगळ्यांनाच भावते आणि या सगळ्याचा विचार करता त्यांना मिळालेलं जे मंत्रिपद आहे त्याचा ते नक्कीच चांगल्या प्रकारे उपयोग करतील, सर्वसामान्य जनतेला न्याय देतील याची खात्री आम्हाला आहे. आम्हा सर्व महिला भगिनींकडून आम्ही सामंत साहेबांना शुभेच्छा देतो. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश रामदास कदम यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेताच दापोली येथे शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.